आज मी तुम्हाला दिवसभरात काय काय खाते ते दाखवणार आहे. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. पहिलं तर सकाळी उठले, मस्त आवरून घेतलं आणि जेवले सकाळ सकाळी. त्यानंतर मग गेले दूध आणायला गेली की मग ज्यूस पण आणला, कारण ज्यूस पण पिऊ वाटत होतं मला. सो येताना ज्यूस घेऊन आले. घरी आले आणि मग काय खाऊ विचार केला आणि पॉपकॉर्न होते, मग म्हणलं पॉपकॉर्नच बनवावे. आणि खरं सांगते, पॉपकॉर्न बनवायला पण मला सोपे वाटतात आणि मला ते बनवून खाण्याचा कंटाळा पण येत नाही. आणि बाहेरचे पॉपकॉर्न आणून खाण्यापेक्षा हे घरी बनवलेले ना खूप जास्त टेस्टी पण लागतात. आणि बाहेरच्या पैशांच्या क्वांटिटीमध्ये ही क्वांटिटी जास्त येते. सो मी घरीच 10 रुपयाचं पॅकेट आणून बनवते. त्यानंतर मग जेवण घेतलं, कारण जेवण बनवलेलं म्हटल्यावर ते पण खाणं गरजेचं होतं. कधी जेवून मला ज्यूस पिला असं झालं होतं. पटकन जेवून ज्यूस प्यायला घेतला आणि ह्याचं पॅकेजिंग बघा किती सुंदर केलं आहे त्यांनी. पहिलंच ज्यूसवाले असे त्यांच्याकडं असं पॅकेजिंग आहे. आणि त्यांनी स्ट्रॉ पण दिलेली, पण स्ट्रॉची काही गरज नव्हती, कारण त्याच्या टोपणला ना असं बॉटलसारखा एक एरिया होता पिण्यासाठी. मी आधी बघितलं त्यातनं पिता येतं आहे का, तर येत होतं. मग पिला आणि खरं सांगते, मँगो नसताना मँगोची मजा घेण्यात वेगळीच मजा आहे. त्यानंतर क्लासला गेली आणि येताना वडापाव आणले होते. वडापाव तसे तर जास्त मला आवडत नाहीत, पण थंडीच्या दिवसात एखादा खायला ठीक आहे म्हणून आणले. आणि मग सगळं झाल्यानंतर म्हणलं आता बोर्नव्हिटा दूध प्यावं. तसं तर आधी मी हे 2-3 ग्लास बसतील एवढा मोठा ग्लास भरून दूध प्यायचे, पण आता मी खूप जास्त कमी केले. मग दूध पिलं आणि असं होतं माझा आजचा दिवस. बाय.